डिफरंट प्रभागातल्यो शोभायात्रा आपापल्या प्रभागातून मारुती मंदिराकडे येवपाक सुरवात करतले. 5:15 मेरेन ते मारुती मंदिराकडे पावतले आणि थंयसून एकत्रीकरण जाल्या उपरांत सगळ्यांची एक भव्य शोभायात्रा मारुती मंदिराकडसून सुरवात जातली. तसंच मारुती मंदिराक बळ सकल म्हणजे फाटले सायडीकसून ज्यो मिनेझीस फार्मासी आसा थंयसून पानकर लेनीसून सगळे देंवन सार्वजनिक गणपती पुजता थंयसून परत टर्न करून टॅक्सी स्टँडार तेजी सांगाता जातली. टॅक्सी स्टँडाचेर सांगाता जाल्या उपरांत थंयसर ल्हान भुरग्यांचे वेशभूषा जातली आणि त्याच्या नंतर सार्वजनिक गुडी उबारली जातली. प्रमुख पाहुण्यांचे ओळख तुमकां संजय बाईन करून दिलाच. सो त्याच्या उपरांत मागीर जो प्रोग्राम आसा तो तेंची भाशणांनी सांगाता जातली. तशेंच ह्या शोभायात्रेन ढोल पथक आसतले जे ह्या वर्सा सिंधुदुर्गासून येता आणि जे आमच्या नव्या वर्षाची सुरवात आसा ती ह्या ढोल ताशाच्या गजरात आणि सगळ्यांच्या उपस्थितीत एक भव्य दिव्य अशें रूप घेतली ही अपेक्षा दवरून सगळ्यांक एकदां हांव आवाहन करता की सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार आपल्या मुद्दाम करून ल्हान भुरग्यांक तरुण भुरग्यांक घेवन वांगडा येवपाचे आणि हो जो उत्सव आसा तो व्हडल्या थाटामाटात साजरो करपाचो. देव बरें करूं. सर हा जो सार्वजनिक गुढीपाडवा त्याचं 23वे वर्ष आणि संपूर्ण गोमंतकामध्ये याला विविध आयामाच्या दृष्टीनं हा एक त्याला आपण म्हणू ऐतिहासिक आणि एक नवी दिशा दाखवणारा गोमंतकीय समाज जीवनाला अशा प्रकारचा उत्सव आहे. उत्सव गुढीपाडव्याचाच निवडलेला आहे. सार्वजनिक गुढीपाडव्याचे त्याची अनेक कारणं. एक कारण असं आहे की आपल्या शाळा कॉलेजमधून स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये जो इतिहास शिकवला जातो तो पराभवाचा इतिहास, ज्याला आपण म्हणू की आपल्या तरुण पिढीला आमच्या पूर्वजांनी काय केलं, तर आपल्या संस्कृतीमध्ये प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केल्यानंतर अयोध्येमध्ये जो प्रवेश केला तो दिवस हा गुढीपाडव्याचा आहे. म्हणजे प्रभू रामचंद्र हे आपले मानबिंदू आहे. तर त्यांच्या विजयापासून मग पुढे जे मालिका आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अनेक आपले गोविंद केरकर, तर या निमित्तानं एक हिंदू समाज जो आहे तर त्याला आपल्या इतिहासाचं पराक्रमाचं वैभव अजून शाळा कॉलेजमध्ये दिलेलं. आत्ता कुठे नवीन शिक्षण पद्धतीमध्ये इंडिया सेंट्रिक एज्युकेशन आलेलं आहे, तर ते पुस्तकामध्ये झालं. प्रत्यक्ष जीवनामध्ये सगळा समाज जो आहे त्याला पुन्हा एकदा एक उभारी देणं मानसिक एक गोष्ट. दुसरी गोष्ट, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक शिवजयंतीचा उत्सव सुरू केला, गणेशोत्सव सुरू केला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. आता स्वातंत्र्य मिळालं, स्वराज्य मिळालं, त्याचं सुराज्य करायचं असेल तर गुढीपाडवा हा अनेक दृष्टीनं महत्त्वाचा आहे. एक त्याला सांस्कृतिक त्याच्यामध्ये एक भाग आहे. नववर्ष आपलं आहे, विजयाची परंपरा त्याला आहे. आणि आपल्या म्हापशामध्ये हा जो सार्वजनिक गुढीपाडव्याचा उत्सव होतो तो होतो एक दिवसाचा, पण त्याच्या पूर्वी महिने 2 महिने जे तयारी आणि जे संघटन चालू असतं ते खूप महत्त्वाचं आहे. जे गोमंतकामध्ये इतर ठिकाणी सुद्धा यातून काही शिकण्यासारखं आहे. म्हणजे भारतदेश भागातल्या अनेक मंदिरामध्ये काही सभा घेतल्या जातात, आरतीच्या वेळी काही विषय मांडला जातो आणि त्यातून पहिल्यांदा एक समाज प्रबोधन होतं. प्रभात फेरीमध्ये या सगळ्या मंदिरांमधून येणाऱ्या ज्या शोभायात्रा आहेत त्यांचं एकत्रीकरण मारुतीकडे होतं. हा एक भाग झाला. म्हणजे भाषण आणि प्रवचन वेगळं आणि प्रत्यक्ष संघटन असं एकत्र येणं, कृतीतून एकत्र येणं हा एक. दुसरं, गेली 23 वर्ष 23 अध्यक्ष, 23 सचिव आणि अनेक प्रभागातले त्याचे मुख्य, हे जवळजवळ 300-400 जण नेतृत्व करणारी मंडळी या सार्वजनिक गुढीपाडव्यातून उभी होत आहे. हे मोठी भाग आहे. आणि